पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। यापुढील सामना असेल तो उल्वा वर्सेस घारापुरी या दोन संघांमध्ये। फोर्टी प्लस मास्टर उल्वे आयोजित 40 प्लस मास्टर कप 2025 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं दैदिप्यमान असं देखणं असं आयोजन। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संघ अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। 2 दिवसांचे हे सामने, आजचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस। कालच्या आपण सामने बघितलं तर अंतिम फेरीमध्ये मतलब फायनलमध्ये ज्यांनी धडक मारली तो खरकोपर संघ। आज बघूया या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये कोण धडक मारतोय, कोण हा संघ हा सामना जिंकतोय, फायनलचा सामना जिंकतोय। या चमचमत्या ट्रॉफीवर प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपला कोण नाव करतोय ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। घेऊन चलतोय मैदानामध्ये आपण बघता पाहतोय उल्वा वर्सेस घारापुरी दोन संघ। तर नाणेफेकीचा कॉल लागलाय घारापुरी संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि उल्वा संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केले। चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आणि आपलं क्षेत्ररक्षण मात्र घारापुरी संघाने सजवायचं आहे। नक्कीच याचा स्पर्धेमध्ये आपण बघतोय घारापुरी वरचे उल्वा। घारापुरी नाव घेतलं तर असं नक्कीच एक जगप्रसिद्ध असं घारापुरी गाव, जगप्रसिद्ध असं बेट। या बेटाला दरवर्षी हजारो लाखोच्या संख्येनं या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि एक मोठा हेरिटेजचा दर्जा या बेटाला मिळालेला आहे। 1987 साली याला केलं की ज्या बेटाला हेरिटेज दर्जा मिळाला आणि ठिकाणी अनेक लेण्या पाहायला मिळतात आणि भगवान शंकराचं वास्तव्य त्या ठिकाणी, मोठी आपल्याला शंकराची पिंड त्या ठिकाणी पाहायला मिळते, अनेक लेण्या पाहायला त्या ठिकाणी मिळतात आणि नक्कीच आणि महाशिवरात्रीला तर या घारापुरी बेटावर खूप मोठा उत्सव साजरा केला गेला जातो। हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्त या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्याकरता येतात। असा हा संघ अर्थातच घारापुरी संघ। बघूया त्या मैदानावर काय कामगिरी करतोय। चला सुरुवात करा पटापट। पंचांच्या भूमिका आपण पाहतो या ठिकाणी विशू कोळी साहेब आणि संतोष कोळी साहेब सातत्याने अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे। 50शी पार केलेले आहेत दोन्ही पंच, त्याच्यामुळे त्यांच्यावर शंका घेणं, बोट दाखवणं म्हणजे चुकीचं ठरेल। प्रेमानंद शेवेकर, वय वर्ष 63, बघा वय वर्ष 63। या वयामध्येही खेळाचा आनंद घेताना म्हणजे खेळाप्रती किती प्रेम आहे ते नक्कीच त्यांच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून दिसून येत। क्या बात आहे, म्हणजे एकीकडे चांगला खेळी खेळतात, गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात, एकीकडे चांगले गायकी आहेत असं आम्हाला समजलंय। अच्छा, गायडन्स पण करतात, लेण्यांची अचूक माहिती सांगतात येणाऱ्या पर्यटकांना, अतिशय चांगलं काम करतायत। खरं तर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळते। चला केवळ या मैदानाकडे, मैदाने मग ते आपण उल्वा पंचांचा इशारा विशू कोळी साहेबांचा आणि संतोष कोळी साहेबांचा। गोलच्या मार्कवर प्रेमानंद शेवेकर, जितू सोमासे आणि आयलेश म्हात्रे। पहिला चेंडू, पहिलाच मात्र मारलेला मोठा फटका चेंडू मात्र या ठिकाणी गेला आहे, ट्रॅव्हल करतोय या ठिकाणी लंगाच्या क्षेत्रामध्ये। पहिल्या चेंडूवर एक 10 मिनिटं म्हणजे संघाचं खातं खट आणि वैयक्तिक खातं खट या ठिकाणी फलंदाज जितेंद्र सोमासे। मगाशी बघितलं तर मागच्या मॅचमध्ये या दोन फलंदाजांनी काय फलंदाजी केली, प्रेक्षकांचे मन जिंकली, षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि दोघांनीच हा सामना एक हाती जिंकला।
आणि विजयाचे शिल्पकार ठरले हे दोन्ही फलंदाज. थोडंसं कॉम्बिनेशन बघायला मिळेल या ठिकाणी. एकतर एक फलंदाज लेफ्ट हँडेड असेल तर एक फलंदाज राईट हँडेड असेल, त्याच्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाईल. 8-10 पावलांचा स्टार्ट घेऊन प्रेमानंद. हा मारलेला मोठा फटका, आवाज झाला जबरदस्त कडक आणि देऊन जातोय 4 धावांचा चौकार. ठोक डीजे. दत्तात्रय यांच्या आलेला पहिलाच चौकार. घणाघाती प्रहार केला, चेंडूची दिशा हरली, टप्पा हेरला आणि चेंडूला भिरकावून दिला तो लॉंगांग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षण मात्र थोडंसं बदलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं या स्पर्धेचा नियम आहे फलंदाज 50शीतला आणि फलंदाज 50शीतला. हा फुलटास चेंडू, प्रत्येक चेंडूवर घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते. बघूया चेंडू हातामध्ये निसटला, तत्पूर्वी मात्र चेंडू उचलतो न उचलतो फेकतोय. दुसरी धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. अशा तऱ्हेने या 2 धावा कंप्लीट करतोय. सातत्याने आपण बघतोय या ठिकाणी एकेरी दुहेरी चौकारच्या धावाने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते. धावसंख्या या ठिकाणी झाली 7, बिनबाद 7. उंच मारलेला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, 1 बाउन्स, चौकार. डीजे. करूनच उतरलेत मैदानामध्ये. कुठलाही चेंडू होत्या त्या चेंडूवर आम्ही कडा प्रहार करणार. मग केवळ मात्र एक चेंडू असा आहे की त्या चेंडूला तुम्हाला मात्र सन्मान द्यावा लागेल, तो म्हणजे यॉर्कर चेंडू. यॉर्कर चेंडू म्हणजे क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. त्या चेंडू तुम्हाला सन्मान देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या विकेट मात्र जातील यातील मात्र शंका नाही. थोडासा सल्ला कालमंत्र देताना या ठिकाणी सचिन म्हात्रे की कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी, कारण का हे 2 फलंदाज हे ऐकण्याचं नाव घेणार आहे. हे 2 वाघ आहेत, जंगलातले वाघ. त्यांची दहशत या मैदानात आपल्याला कायम बघायला मिळते. थोडीशी रणनीती आखावी लागेल जर या 2 फलंदाजांचा बाद करावायचा असेल तर. मग अशी बघितलं आपण, एक जबरदस्त कडा प्रहार केला होता, स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला फटका, अतिशय नेखना असा फटका. या ठिकाणी चेंडूची पाहणी करताना या ठिकाणी फलंदाज सातत्याने या चेंडूवर घणाघाती प्रहार केले जातात आणि प्रत्येक चेंडूवर पाहणी केली जाते की चेंडूला तडा तर नाही गेला, चेंडू फुटला तर नाही ना. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 5वा चेंडू प्रेमानंद याच्या कोट्यातील. हा एक मारला उंच फटका, झेल होते का या ठिकाणी बघायचा आहे. झेल मात्र भूमीला दान आणि देऊन जाईल 6 धावांचा षटकार.
खरं तर धावसंख्या या ठिकाणी झालं तर आपण बघतो पण 30 बिन बाद 30 फलंदाज असे आहेत ना की त्यांना तुम्ही कुठल्याही टप्प्यामध्ये गोलंदाजी करा, कशाही गोलंदाजी करा, त्यांना माहिती आहे त्यांना कशा कुठल्या क्षेत्रामध्ये मारायचं आहे, फक्त दिशा देण्याचं काम करायचं आहे. आणि सुंदर असा चेंडू आणि गचाळ असे मला वाटतं इथं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. शेवटचा एक चेंडू, अंतिम चेंडू शिल्लक. जागृत घरतेच्या कोट्यातील धावसंख्या झाली या ठिकाणी 31 बिनबाद 31. जोडी अजूनही मैदानामध्ये. फुटबॉलमध्ये चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू वेध घट्ट ट्रॅव्हल करतोय सी मार्श आणि देऊन जाईल 4 धावांचा चौकार. डीजे खारकोपर संघाने फायनलमध्ये धडक मारलेली आहे. बघूया आजच्या या स्पर्धेमध्ये कोण शेवट परत पोहोचतोय आणि कोण ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकतोय. नवीन गोलंदाज आकाश ठाकूर. क्षेत्ररक्षण मात्र दूरवर पसरलेलं. आकाशला मात्र या ठिकाणी सफलता मिळते का बघायची आहे. विकेट मिळते का, ही जोडी फोडण्याचं काम करतोय का हा आकाश. एक भेदक असा गोलंदाज आघारापुरी संघाचा, अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे, अनेक मैदाने त्यांनी गाजवली, तोच तो आकाश ठाकूर. 10-12 बॉलांचा स्टार्ट घेऊन आकाश ठाकूर म्हणजे एक मोठा ब्रँड आहे, आयकॉन खेळाडू. खरं तर नाव आहे घारापुरी संघाचं, त्यांनी नाव अनेक स्पर्धेमध्ये त्याची चांगली कामगिरी झालेली आहे, अनेक बक्षिसे त्यांनी मिळवलेले आहेत. आणि याच वर्षी या मैदानावर त्यांनी सिरीज घेतलेली आहे. खरंच कौतुक करावं तेवढं कवीच या गोलंदाजाचं, या फलंदाजाचं, या खेळाडूचं. पुन्हा एकदा या ठिकाणी या कामगिरी पाहायला मिळते. या ठिकाणी पहिला चेंडू आकाश ठाकूर याचा पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका बघूया त्या ठिकाणी झेल होते का. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक धावताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी खराब होते. एकच धाव घेत आहे, दुसरे धाव घेण्यासाठी नकार दिलेला या ठिकाणी. काही हरकत नाही, मोठे फटके मारू, त्याच्यातून जास्त धावा काढू. एकेरी दुखेरी धाव घेऊन आपण जास्त जर धावलो तर आपण नक्कीच आपल्याला थोडेसे थकवा निर्माण होईल. त्याकरता आपण एकच धाव घेऊया. कॉम्बिनेशन चांगला आहे, साथ चांगली आहे, कॉल चांगला आहे दोघांना. लेफ्ट हँड बॅट्समन आयलेस म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता, पण त्यांनी ती डोनेट त्याच्यासाठी सकाळ केली ती ट्रॉफी. ती आयलेस म्हात्रे निवृत्ती खरकरला यांना दिली होती. क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्नाने हाय चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी. चेंडू जातोय खरं तर जास्त प्रेम आहे या 2 फलंदाजांचं थर्डमॅन आणि फाईन लेगच्या दिशेने. आम्हाला समोरचे फटके बघू द्या मोठमोठे, पण एखादा फलंदाज तेव्हाच फटके समोरचे फटकेबाजी करतो जेव्हा तसेच चेंडू येतात. आताही मात्र त्यांची फलंदाजी चांगली बघायला मिळते. आपल्या प्रत्येक चेंडूचा मात्र समाचार घेताना या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी मारलेला चेंडू बघा. या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र थोडासा बदल आपल्याला बघायला मिळाला होता आणि या ठिकाणी नक्कीच या क्षेत्ररक्षण मात्र 3 धावा वाचवलेल्या आहेत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही, नकार दिलाय. पुन्हा माघारी फिरला या ठिकाणी.
ऐलेश म्हात्रे. खरोखरच हे सामने जर आपण बघतो या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाकडे चांगली गोलंदाजी होते, चांगली फलंदाजी चांगल्या फलंदाजीकडे होते. नवीन खेळाडू जे तयार होतात नक्कीच यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. खरं तर हे अनुभवी खेळाडू आहेत, कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि म्हणून आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय त्यांना. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आकाश ठाकूर. हा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र अतिशय चांगल्या लेंथमध्ये गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू मात्र चांगला गॅदर करतो यष्टिरक्षक, आपली कामगिरी मात्र चोख बजावताना. खरं तर यष्टिरक्षक हा खूप मोठा दुवा असतो या संघाचा. अर्धा खेळ त्या यष्टिरक्षकावर अवलंबून असतो. जास्त कॅचेस त्याच्याकडेच उडतात बॅटची कडा लागून किंवा रनच्या स्वरूपामध्ये बाद करण्याचं काम त्याच्याकडे सोपवलेलं असतं, म्हणून तो खूप महत्त्वाचा असतो यष्टिरक्षक. अतिशय चांगला झेल घेण्याचा प्रयत्न, पॉईंट स्टेशन मारलेला प्रयत्न, झेलरक्षक मात्र या ठिकाणी तैनात होता. झेल घेण्याचा प्रयत्न होता पण हातामध्ये चेंडू काही विसावला नाही. झेल मात्र भूमीला दान झालेला या ठिकाणी. हा कितवा धावसंख्या 42, कितवा असेल हा जीवनदान? एकतीस कॅचेस ड्रॉप झाल्यात आज या सामन्यामध्ये. 31 कॅचेस बघा, प्रत्येक रेकॉर्ड आपल्याला इथं पाहायला मिळतोय. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय. षटक मात्र या ठिकाणी संपते. तिसरं धावसंख्या या षटकामध्ये आलेले आहेत 6. 7 धावसंख्या. धावसंख्या झाली धावफलकावर बिनबाद 43. उर्वरित शेवटचं एक षटक बघा. अजूनही जोडी या मैदानामध्ये स्तुती करावी तेवढी कमी. जेव्हा मैदानामध्ये येतात तेव्हा एक फेविकॉल सारखे चिकटून राहतात मैदानामध्ये. खरं तर झेलही उडतात पण झेल घेण्याचं काम मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चांगलं करत नाही. मगाशी झेल उडाला होता पॉईंटच्या दिशेने, तो झेल घेता आला नाही. बघूया आता या शेवटच्या षटकामध्ये काय होतंय. संतोष कोळी गोलच्या मार्कवर. घारापुरी संघाचा एक अनुभवी असा खेळाडू, मत्तबर असा खेळाडू, भल्या भल्या फलंदाजी त्यांनी दांड्या गोल केलेत असा हा खेळाडू गोलंदाज. बघूया आता या मैदानामध्ये ह्या फलंदाजांना बाद करतोय का, ही जोडी फोडण्याचं काम करतोय का. संतोष कोळी आणि विशू कोळी पंचांच्या भूमिका आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन ऐलेश म्हात्रे. आता बघतोय आपण एक षटकार आणि 4 षटकार आणि चौकारांच्या स्थाने खेळतोय 26 धाव्या संख्येवर. हा क्या बात है, उड़ाया उड़ाया, गेंद गई बाउंड्री के बाद 6 रन के लिए छक्का. ठोक दीजिए. दिशेने डीप झोन मध्ये मारलेला हा अतिशय जबरदस्त असता कडा प्रहार केला आणि धावा घेऊन गेला तो 6 षटकार. धावसंख्या या ठिकाणी 49, म्हणजे 5व्या दशकाला स्पर्श करताना हा संघ अर्थातच उल्वे संघ. बघूया अर्ध्या षटकापासून 1 धाव दूर. पुन्हा क्रॉसदलन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. शॉट थर्डमॅनच्या दिशेने शतक मात्र तैनात. धावेस मात्र या ठिकाणी नकार दिलाय. धावसंख्या स्थिर 49. गोलच्या मार्कवर संतोष कोळी. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी संतोष कोळीच्या खोट्यातील. 4 चेंडूमध्ये 4 विकेट मिळवता येतील. 4 चेंडूमध्ये 4 षटकारी जाऊ शकतात. 4 चेंडूमध्ये 4 चौकारी जाऊ शकतात. बघूया जागळून खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी गेलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. या ठिकाणी मात्र चांगली फेकी केली गेली. गोलंदाज मात्र या ठिकाणी नक्कीच कौतुक केलं जाते. गोलंदाजी खूप छान करतोय. अशा प्रकारे गोलंदाजी खोलवर टप्प्यामध्ये टाकणारे हे चेंडू. धावसंख्या या ठिकाणी झाली आतापर्यंत 51. अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. उल्वे संघाचं धावसंख्या झाली 51. उंच मारलेला फटका बघू या ठिकाणी झेल काय स्वतः गोलंदाज या ठिकाणी झेल करता आणि आता मात्र मोठा मासा गळाला. नक्कीच या ठिकाणी आनंद साजरा केला त्याने. बॅक टू द फॅन हा फलंदाज ऐलेश म्हात्रे डीजे.
होता नक्कीच आयलेश मात्रेसाठी 13 चेंडूमध्ये 34 धावा कोठून काढला. 4 चौकार आणि 2 षटकारांची आतिषबाजी फटकेबाजी आपल्या या ठिकाणी बघायला मिळेल. नक्की एक मात्र सफलता नक्कीच मिळते ते संतोष कोळेला स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच कलेक्ट केला. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज गेलाय तो सचिन खारकर. खरं तर मागच्या सामन्यामध्ये ह्या 2 फलंदाजांनी संपूर्ण धावा काढल्या होत्या. त्यांचा एक खेळाडू मात्र या ठिकाणी बोलून गेला की आम्हाला खेळायची संधी मात्र मिळाली नाही. आता मात्र नक्कीच खेळायची संधी मिळते. चेंडू मात्र शिल्लक ठेवलेत 2. या 2 चेंडूमध्ये स्वतःला सिद्ध करा. जास्त धावा नाही तरी 2 चेंडू शिल्लक तुमच्याकडे आहेत. 2 चेंडूमध्ये 2 तुम्ही षटकारी लावू शकता, 2 चौकारी ठोकू शकता. क्षेत्ररक्षण मात्र आपण बघतोय दूरवर पसरलेलं. ओरपतबाजा चेंडू या ठिकाणी बघूया. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. लॉंगनच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका रनच्या स्वरूपामध्ये बाद होते का बघायचा आहे. आणि हा फलंदाज रनच्या स्वरूपात बाद. जितेंद्र सोमाचे साहेबांचं मात्र या ठिकाणी घरी वापसी होते. डीजे मिळाली. नवीन फलंदाज गेलाय मैदानात उल्हास. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू. अकोलो टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. लंगाच्या क्षेत्रामध्ये एक धाव काढलेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय अशा तऱ्हेने. दुसरी धाव एक कंप्लीट. षटक म्हणतं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण रणोच्या स्वरूपामध्ये हे बाद. आणि हाही फलंदाज बाद. आणि अशा तऱ्हेने 4थं षटक संपते. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतात या ठिकाणी. 3 बाद 54 म्हणजे 55 धावांचा टार्गेट ठेवले या ठिकाणी घारापुरी संघापुढे. बघूया आता घारापुरी संघ 24 चेंडूमध्ये 55 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पुरे करतोय. डीजे
इन यल कोट करशाल 40+ मास्टर्स उल्वे आयोजित 40+ मास्टर्स कप 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या स्पर्धेतील मॅच आपण अनुभवतोय. एकीकडे आहे घारापुरी संघ, एकीकडे आहे उल्वे संघ. उल्वे संघ आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून आज या स्पर्धेचं आयोजन केलं आणि मैदानामध्ये दाखल झालाय. खेळ करण्यासाठी प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावसंख्या जमवल्या त्या 54. 24 बॉल 55 धावसंख्या जमवायच्या आहेत. घारापुरी संघाला 24 बॉल 55 धावांची गरज. या धावसंख्या कशा रीतीने जमवल्या जातील नक्कीच पूर्वार्धामध्ये आपण खेळ पाहिलात. याही सामन्यामध्ये खरं तर जितेंद्र सोमासे आणि आयलेश यांचं नक्कीच वर्चस्व राहिलं. खरं तर ही सलामीची जोडी उल्वेन संघाची जी आहे ना ती फोडणं खूप संघांना नक्कीच जमत नाही आहे. परंतु खरं तर या सामन्यामध्ये पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये काही चेंडूंमध्ये ते मात्र यश प्राप्त झालं ते घारापुरी संघाला आणि तिथून मात्र नक्कीच धावसंख्येला रोख लगावण्यात आला. टोटल धावसंख्या उभारली गेली ती 54. 55 धावांचं आव्हान पेलण्यासाठी पाहतोय 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. चला मॅचला सुरुवात करायची आणि तदनंतर या मॅच नंतर आपण पाहणार आहात गव्हाण संघ या संघासोबत कोणता संघ या मॅचमधून विजयी होऊन 2 हात करेल गव्हाण संघासोबत. गव्हाण संघ वाट पाहतोय पुढील फेरीमध्ये दाखल झालेला संघ असेल गव्हाण. तर खारकोपर संघ मेगा फायनलमध्ये धडक घेतली. एक जबरदस्त खेळी कालच्या दिवसामध्ये ज्या संघाची राहिली. खरं तर 107 धावांचं मोठं लक्ष पार पाडत असताना नावा संघाची खरं तर झालेली दमछाक आपण काल पाहिलीत. परंतु काय खेळ राहिला खारकोपर संघाचा. जबरदस्त अशी कामगिरी खारकोपर संघाची. त्या कामगिरीच्या जोरावरती मात्र त्यांनी गाठलाय मेगा फायनलचा टप्पा. आणि आपण जाऊया मैदानामध्ये जिथं आपण पाहणार आहात या सामन्याचा दुसरं सत्र. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. आकाश ठाकूर आणि दिनेश ठाकूर अशी सलामीची जोडी. स्ट्रायकरकडे आपण पाहतोय दिनेश ठाकूर यांना आणि नॉन स्ट्रायकरकडे आपण पाहतोय 7 नंबरची जर्सी आकाश ठाकूर. एकीकडे आहे 45 नंबर रोहित शर्माचा. नक्कीच आज योगायोग आला होता परंतु काही कारणास्तव तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही आहे. आणि मात्र या शेलगरच्या मैदानावरती समालोचनासाठी जितेंद्र पहिलं षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवर जितेंद्र सोमासे. 55 धावांचं लक्ष. 24 बॉल 55. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा फ्रंट फुटवर गेले होते परंतु कनेक्ट करता आला नाहीये. यावेळेला निर्धाव चेंडू फेकला गेलाय जितेंद्र सोमासे यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. 55 धावांचा पाठलाग आहे. हे 55 धावांचं लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल. फुल टॉस चेंडू फ्रंट फुटवर आले होते. फुल टॉस करून घेतला. यावेळेला गरंगळत चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऑन साइड कडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र आपण पाहतोय धावसंख्या 1. आकाश मात्र येथे स्ट्राइक इन कडे. आकाश ठाकूर. आकाश याला आपण स्ट्राइक इन कडे पाहणारा घारापुरी संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आणि अष्टपैलू कामगिरी करत मात्र आपल्या संघासाठी कित्येक मॅचमध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्याने केली. परंतु ह्या मॅचमध्ये नक्कीच तीच कामगिरी करावी लागेल. पहिल्या फेरीमध्ये घारापुरी संघाला बाय मिळाली होती. तदनंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र उल्वे संघासोबत खेळत असताना मात्र आपण पाहतोय 55 धावांचं लक्ष पार करत असताना मैदानावरती घारापुरी संघ. आकाश ठाकूर पंचांकडून गार्ड घेतोय आपण पाहतोय. जितेंद्र सोमासे गोलंदाजी मार्कवर.
जबरदस्त गोलंदाजी मात्र नक्कीच अष्टपैलू कामगिरी जितेंद्र सोमासे यांची राहिली उल्वे संघासाठी. एक जबरदस्त नक्कीच खेळाडू आणि बहारदार व्यक्तिमत्व ह्या उल्वे नोट 40+ कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मात्र नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय मैदानावरती. आकाश सज्ज होतं खेळण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, सन्मान दिला या चेंडूला. आकाशने मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये 1 धाव मिळवले. टोटल धावसंख्या होते ती 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कोणतंही मात्र आपण पाहतोय धोका पत्करत नाहीयेत हे 2 फलंदाज. मोठे फटक्यांचा प्रयत्न अजूनपर्यंत झाला नाही आहे, परंतु प्रयत्न जरूर करावा लागेल या सामन्यामध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. फ्रंट फुटवर गेले, पुन्हा एकदा कनेक्ट करू शकले नाही आहेत. अगदी फिरकीचा जादूगर नक्कीच आपण पाहतोय जितू सोमासे यांना जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश करत असताना आणखीन एक डॉट बॉल आला आहे. 4थ्या क्रमांकावरती मात्र हा आलेला डॉट बॉल. धावसंख्या आहे ती 2. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा नीटचा कनेक्ट करता आला नाही आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, कोणतीही धावसंख्या मिळणार नाही आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश करत असताना या गोलंदाजीची खरं तर नक्कीच ताकद पाहायला मिळते, जिथे सोमासे यांच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी उल्वे संघासाठी मात्र पहिल्या षटकामध्ये थांबवून ठेवलंय फलंदाजांना. यावेळेला प्रॉपर कनेक्ट झालाय, परंतु अंतर कापलं जाईल का? दूरवरती क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आयलेशांना उभा आहेत. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय आकाशनं कोणतीही धाव घेतली नाहीये, परत पाठवलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दिनेश ठाकूर या फलंदाजाला. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकानंतर घारापुरी संघ पोहोचलाय तो 2 या धावसंख्येवरती. अठरा बॉल 53 धावांची गरज असेल. एक मोठं आव्हान आहे, परंतु हे आव्हान पेलत असताना मात्र नक्कीच चांगली कामगिरी करत मात्र घारापुरी संघाला जर हे आव्हान पेलायचं असेल तर मोठ्या फटकांची आतिषबाजी करणं खूप गरजेचं आहे. पहिलं षटक पाहिलं तर अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं जितू सोमासे यांचं. 4 चेंडू निर्धाव, 2 सिंगलच्या साहाय्यानं 2 धावा खर्ची केल्या. 18 चेंडू 53 बनवायचे आहेत. दुसरं षटक वैयक्तिक, दुसरं सांघिक दुसरं षटक. आयलेश मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. डावखोऱ्याचा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची अप्पर एज, झेल खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. पहिली विकेट, पहिला मोठा मासा गळाला लागलाय. ज्या आत्मविश्वासानं मात्र स्ट्राईक ठेवली होती आकाशनं, तो आत्मविश्वास मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला नाही. आत्मविश्वास खळावलाय आणि एक महत्त्वाची विकेट मैदानातून बाहेर जात असताना घारापुरी संघाची. आकाश ठाकूर बॅक टू द डगआउट. कृपेश भोईर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय घारापुरी संघाचा. इथून मात्र नक्कीच धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. फक्त 2 धावसंख्या धावपटलावरती आहे. 55 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. पल्ला आपण पाहतोय 55 धावांचा आहे. अजून 53 धावा गाठायच्या आहेत. यावेळेला फटका नक्कीच चांगला आहे. अगदी मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जितू दादा सोमासे. चेंडू अडवतील तद्वर मात्र आपण पाहतोय 1 धाव मात्र मिळवली जाईल. एका धावेने संघ पोहोचतोय घारापुरी संघ 3 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तले साचे अशा उक्तीप्रमाणे मात्र नक्की धावसंख्या जमवत होता, परंतु या चेंडूवरती ज्या फलंदाजाला मात्र आपण पाहतोय आकाश ठाकूरनं रिटर्न पाठवलं होतं, त्यानं मात्र ही कामगिरी करून दाखवली. या इनिंग मधील पहिला वहिला चौकार मात्र मारून दाखवला आहे तो दिनेश ठाकूर या फलंदाजानं. गुड बॅटिंग, एक जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश करत असताना बऱ्याच अवधीनंतर आलेल्या चौकाराला मात्र प्रत्युत्तर कसं द्यावं हे मात्र नक्कीच आयलेश कडून शिकावं. जसा चौकारला तसा नंतर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. याला कमबॅक म्हणतात, हे मात्र दाखवून दिलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू कार्पेटर पद्धतीने खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू वरती आलेत वेगानं. तद्वर मात्र पाहतोय आपण फेकी केली जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा मिळेल 1. एका धावेने संघ पोहोचतोय, घारापुरी संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. 13 चेंडू अजूनही 47 धावांची गरज. षटक समाप्त होते दुसरं. 12 बॉल
47 धावांची गरज जिंकण्यासाठी घारापुरी संघाला. अडचणी वाढल्या गेल्यात, नक्कीच हे आव्हान मात्र नक्कीच अवघड झालंय. परंतु या अवघड आव्हानाला सोपं करायचं असेल तर इथून मात्र आपल्याला मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करणं खूप गरजेचं असेल. नितांत गरज असेल मोठ्या फटकांची. आपण पाहतोय प्रति षटकामध्ये रन रेट नक्कीच आस्किंग रन रेट वाढलाय. 12 बॉल 47 एकीकडे होते, 18 बॉल 53. पहिल्या पाहिलं तर आपण 24 बॉल 55ची गरज असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 2 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आयलेश मातेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून 6 धावा खर्ची केल्यात. टोटल धावसंख्या हे धावफलकावरती 8. 12 बॉल 47ची गरज. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय मिथुन मात्रे. तिसरं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच त्यांनी चांगली कामगिरी केली होती मिथुन यांनी. आपण पाहतोय पुन्हा एकदा तिसरं षटक फेकण्यासाठी. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. अगदी स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं. मिथुन मातेचं कौतुक करावं लागेल. पहिलाच चेंडू निर्धाव फेकलाय, ज्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या 2 गोलंदाजांनी कामगिरी केली आहे. अगदी कंजूशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली या सामन्यामध्ये उलवे संघाची. परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेचला गेला, अंतरी कापलं गेलं आणि इथून मात्र दाखवून देतोय दिनेश ठाकूर. याच्या बॅट मधून आला हा चौकारानंतर षटकार. ठाकूर बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं घारापुरी संघ बॅकफुटवरती येतोय की काय, परंतु दिनेश दाखवून देतोय अजूनही आमच्या मध्ये धमक आहे. सामना विजयाकडे वाटचाल करून देऊ शकतो हे मात्र या षटकारानं स्पष्ट केलं आहे. परंतु या षटकारानंतर काय प्रत्युत्तर असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्रंट फुटवर आले परंतु कनेक्ट करू शकले नाहीयेत. यावेळेला मात्र गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. या तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा तिसरा चेंडू निर्धाव. 9 बॉल अजूनही 41 धावांची गरज. 9 बॉल 41 41 धावसंख्या जमवायच्या आहेत. घारापुरी संघ अडचणी वाढल्यात परंतु या अडचणीला तोंड द्यावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. बॅटची अप्परेज पुन्हा एकदा घेतली गेले परंतु क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती पोहोचतील. तद्वरती आपण पाहतोय धावसंख्या फक्त मिळेल ती 1. पहा किरण पाटील यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. उल्वा संघासाठी नक्कीच पाठीराख्या आहेत, नक्कीच जबरदस्त समालोचक आहेत आणि गोड व्यक्तिमत्व किरणजी पाटील अगदी सीमारेषे बाहेरून त्यांना चेअरअप करतात. गोलंदाज जीतू सोमासे, सॉरी माफ करा, मिथुन माते. पुन्हा एकदा झेल उडालाय परंतु नाही आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर मस्तकावरती दस्तक देत चेंडू मात्र चाललाय सीमा पार. आणखीन एक षटकार आलाय. इथून मात्र लढाई करावी लागेल, लढावं लागेल फलंदाजांना. एका षटकारानं काही बिघडणार नाहीये परंतु नक्कीच मोठे फटके अजून आले तर रंगत येईल. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्ट झालाय परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक आहे आयलेश मात्र चेंडूवरती येतील. धावसंख्या मात्र मिळेल ती 1. 6 बॉल 33 धावांची गरज. सहा बॉल 33 धावांची गरज. चला गव्हाण संघाचा संघनायक आपण इथे येऊन राहायचंय. गव्हाण संघाचा कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय उल्वा संघ नक्कीच वरचढ ठरला आहे परंतु उर्वरित 6 बॉल अजूनही बाकी आहेत. एखादं नक्कीच फलंदाज बहारदार खेळी जर केली कदाचित 6 षटकार आले तर घारापुरी संघ विजयी होऊ शकतो. फ्रंट फुटवर आलेत, फटका सजवलाय, पहिला षटकार आलाय. प्रत्युत्तर मात्र पहिल्या चेंडूवरती दिलंय कृपेशानं. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते कृपेशची परंतु अजूनही आपण पाहतोय 5 बॉल 27 धावांची गरज आहे. गोलंदाज विकासवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही 5 बॉल 27 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आले. यावेळेला बॅटची कडा घेतली गेली आहे परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र आपण पाहतोय कोणती धाव संख्या मात्र मिळणार नाहीये. अजूनही 4 बॉल 27. अवघड मात्र झालं हे आव्हान.
हे आव्हान पेलत असताना मात्र दमछाक पाहायला मिळाली घारापुरी संघाची. पुन्हा एकदा अगदी कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर देखना फटका, क्लास फटका पाहायला मिळालाय. मैदानाच्या चौफेर असलेल्या प्रेक्षकांनी या फटक्यासाठी नक्कीच टाळ्या वाजवल्या असतील. जबरदस्त मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर, प्रॉपर कनेक्ट आणि नक्कीच एक चांगला ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला. कौतुक करावं तेवढं कमी आहे कृपेश भोईरचा. जबरदस्त फटका. 3 बॉल 21 धावांची गरज. मैदानामध्ये झुंज चालू आहे, अवघड आहे, परंतु नक्कीच अशक्य नाही आहे. कदाचित एखाद दुसरा खराब चेंडू मात्र नक्कीच कमबॅक करून देईल का, परंतु गोलंदाजानं नियंत्रित ठेवलंय, आपलं मन शांत ठेवलंय आणि इथून मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 2 बॉल 21 धावांची गरज असेल घारापुरी संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र विकासनं कमबॅक केलंय. 2 षटकार जरूर काढले, तदनंतर मात्र पाहतोय डॉट बॉल. 2 डॉट बॉल आले. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्येची गरज असेल 21. बऱ्याच धावसंख्येचा आपण पाहतोय पल्ला पार मात्र करू शकला नाहीये तो घारापुरी संघ. यावेळेला पुन्हा एकदा कनेक्ट झालाय, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक आयलेश होता. झेल सुटलाय. 1 धाव मिळेल. हा सामना आपण पाहतोय तब्बल 20 धावांनी आपल्या खिशात टाकलाय उलवे संघानं. हार्दिक अभिनंदन टीम उलवे. हार्ड लक टीम घारापुरी. तुम्हाला ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर मी विनंती करतोय गव्हाण संघ आपला संघनायक पाठवायचा आहे आणि उलवा संघ आपलाही संघनायक यायचा आहे. टॉस विन केला जाईल. मेगा फायनल मध्ये कोणता संघ दोनात करेल खारकोपर संघासोबत ते मात्र नक्कीच या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेमी फायनल या स्पर्धेची. आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय ज्यानं बहारदार खेळी केली.